आई माझी लाडकी या कार्यक्रमात मी हार्दिक स्वागत करते। खरे तर हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत आणण्याचा उद्देश हाच आहे की अकोल्यातल्या ज्या आदर्शयुक्त जोड्या आहे, मग ती मायलेकाची असेल किंवा मायलेकीची असेल, तर त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी शिकता येईल आणि मदर्स डे तितकाच तुमचा छान होईल। तर आज माझ्यासोबत फार अशी सुंदर जोडी आहे। अकोल्यातील प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहे CA नीरज राठी सर, जे फाउंडर आहेत राठी करिअर अकोलाचे। त्यांनी आजवर बऱ्याच विद्यार्थ्यांना घडवलं आहे। त्यासोबतच त्यांना शिक्षक रत्न अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे। लोकमत आयकॉन अकोला, बुलढाणा आणि वाशिम तिन्ही जिल्हा मिळून त्यांना हा अवॉर्ड मिळाला आहे आणि टीचिंग एक्सलन्स अवॉर्ड सुद्धा त्यांना CMच्या हस्ते मिळाला आहे। तर असं हे प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आणि त्यासोबतच प्रगल्भ असं व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहेत। हार्दिक स्वागत आहे सर। तर हा मेळ घडवून आणणं कारणच एक होतं की या दोघांमधील बॉन्ड तुमच्या समोर ठेवणं। तर पुष्पाजी सुद्धा माझ्यासोबत आहेत। आपण अशी छान अशी गप्पा गोष्टी करत यांचा जो बॉन्ड आहे, त्यांच्यातील जे नातं आहे ते आणखी खुलवणार आहोत। तर सगळ्यात आधी पुष्पाजींकडे मी वळेल। नीरज सरांचं जे व्यक्तिमत्व आहे, मी आताच त्यांचा परिचय दिलाय, तर बराच संघर्ष असतो। म्हणजे आज जे सक्सेस त्यांना मिळालं आहे हे दिसते आहे, परंतु त्याच्या पाठीमागची भूमिका एक आई म्हणून तुम्ही बघितली आहे। तर काय शेअर कराल? असं खास काहीच नाही केलं मी, पण तो स्वतःच इतका टॅलेंटेड होता की त्याने स्वतःहूनच सगळं. मग आता तर ते रोजचं सगळं जे आपले घरकार्य असतात ते सांभाळून त्याला मी जे मला जसं वाटलं तशी साथ दिली. अभ्यास कर रे, लवकर उठ रे, शाळेत जायचं आहे, डबा करून देणं, बस इथपर्यंत मजल राहायची माझी. पण तो स्वतःच करून घ्यायचा अभ्यास वगैरे सगळे. मला खूप त्याच्यासाठी प्रयत्न नाही करावा लागेल. आणि खूप लहानपणापासून हां हो, लहानपणापासूनच. एकदा की नाही आम्ही गावाला जात होतो खेड्यावर. हा अगदी लहान होता तो, की नाही असे नाव नसतात का पाट्या, तो वाचायचा. त्याला आम्ही म्हणायचा गप्प बस, बसू नको. गप्प बस, तिकीट लागते. तर खूप जास्त हां, असं त्याला काही काही करायचं छंद, उटपटांग असं काहीतरी करावं नवीन आपण असं वाटत जायचं. असं वाटत जायचं। जसे की तुम्ही सांगत होते की लहानपणापासून फार हुशार आहेत आणि कर्तबगार लहानपणापासूनच होते। आपसुकच सगळ्या गोष्टी करून पाहण्याची जिज्ञासा वृत्ती त्यांच्यामध्ये होती। परंतु तुम्हाला त्यांची एखादी आठवण आठवते का, की जसं लहानपणी जसे नीरज सर आहे, आज ते इतके मोठे व्यक्ती झालेत अकोल्यातले, पण तरी सुद्धा ती आठवण कायम आहे स्वभावामध्ये? एखाद्या स्वभावाची झलक की तो लहानपणी असा होता तर आजही असाच आहे? हा थोडा असा म्हणजे उद्यमी होता. हां, काहीतरी खोड्या करणं, हे करणं असा. जसं सकाळी उठायचा तो, आपण म्हणायचं अरे नीरज उठणं, चहा दूध झालं तुझं, दूध झालं तुझं. हा काय करायचा, ब्रश घ्यायचा आणि एखाद्या सोफ्यामागे बसून राहायचा किंवा कपाटाच्या मागे बसून राहायचा. मग हळूच यायचा. मग असा आपल्याला भीती नाही दाखवत का जोराने हाय म्हणून वगैरे, तशा प्रकारे करायचा. असं खोडकर स्वभाव हां अजूनही हां कायम हां, अजूनही अजूनही तसाच खोडकर आहे, तसाच येतो, फक्कन करतो असं. ॲक्च्युली खरंच हे नातंच असं आहे की आईसाठी मुलगा अजूनही तितकाच छोटा असतो, तो कितीही मोठा झाला तरी। आता आपण नीरज सरांकडे वळूया। नीरज सर, अकोल्यामध्ये खरं तर CA या फाउंडेशन कोर्सची पायाभूत मांडणी करणारेच तुम्ही आहात आणि फार म्हणजे इतके विद्यार्थी घडवलेत, पण तुमची जडणघडण होत असताना त्याच्यामध्ये आईची भूमिका कशी होती? आता आईने किती म्हटलं की मी काही केलं नाही आहे किंवा मी त्याच्यामध्ये फक्त खाण्यापिण्याचंच लक्ष दिलं आहे, पण तुम्हाला एक सांगतो की आपल्यामध्ये जो कॉन्फिडन्स तयार होतो ना की मी काहीतरी आहे, लहानपणापासून जेव्हा आपण काहीच करत नसतो, तो कॉन्फिडन्स फक्त आईच्या नजरेत आपल्याला पाहायला मिळतो की माझा मुलगा कर्तबगार आहे, माझा मुलगा करू शकतो. तो सांगतो तू करेल ना, तो आणेल ना भाजी, तो देऊन तो करून घेईल ना, तो त्यांचं लक्ष. तेव्हा आईचे जे हे शब्द असतात ना, हे कुठेतरी आपल्याला असं बनवतात की नाही माझ्यामध्ये काहीतरी ताकद आहे. जेव्हा आपल्यामध्ये काही नसते तेव्हाही ती एवढा विश्वास दाखवते, तर तो विश्वास हळूहळू डेव्हलप होत जातो. आईची ती परिभाषाच आहे, ती नेहमी मुलांमध्ये असं दाखवते की माझा मुलगा काही करू शकतो. तर ही जी परिभाषा जेव्हा बरोबर कॅच होते ना, तर माणूस हळूहळू डेव्हलप होत जातो. त्याला माहीत असतं कोणी असू नसतो, माझ्या आईला विश्वास आहे माझ्यावर, मग मी करू शकतो. तिच्या नजरेत पाहिलं की कॉन्फिडन्स वाटतो. मग तो कॉन्फिडन्स जो आहे तो आपल्याला कुठेतरी समोर नेण्यास मदत करतो. आणि माझ्यासोबत असं झालं आहे की प्रत्येक वेळी जिथे जिथे मला असं वाटतं की मी मागे होऊ शकतो, तिथे तिथे आईचे काहीतरी असे आपण म्हणतो ना की अतिउद्गार असतात, तसे म्हणजे अतिशयोक्ती उद्गार असतात, पण ते लाभतात ना. आईचे बोललेले जे आशीर्वाद आहेत, म्हणजे मी 2 जणांना 4 जणांना घेऊन शिकून राहिलो घरी. माझ्यात आवड आहे. बाबा माझे खूप चांगले प्रोफेसर आहेत, अकोल्यातले मॅक्झिमम डॉक्टर्स बाबांचे विद्यार्थी आहेत. तर ते हेरिडिटरी असेल काहीतरी. तुम्ही माझ्या मित्रांना घेऊन 4 चौघात घेऊन बसायचो. तर माझ्या आईचे असेच बोबडे बोल की बेटा तू तर हळूहळू काय कर, जसे ते पुण्यामध्ये मोठे क्लासेस आहेत ना, तसे क्लासेस होऊन जातील तुझे. आता ती आपल्या ओघात बोलून जायची, पण ते
कोणत्या वेळेवर सरस्वती बसलेली असते काय माहीत. तेव्हा मला असं वाटायचं काय तू काही बोलते का गं मनात आल्यासारखं. पण ते तसं होईल हे आता ते म्हणजे समजू शकतो ना. कुठंतरी आईमध्ये आपण म्हणतो ना की देव असतो, तर आमच्या आईच्या खरंच सरस्वती माता आहे तिच्यामध्ये. ती जे बोलते ते आपोआप हळूहळू होणं चालू होऊन जाते. तर ते आशीर्वाद आहेत आणि तो विश्वास आहे तिचा, तो बरोबर कुठं ना कुठं तुम्हाला दिसून पडतो आणि त्याच्यामुळे सर्व काही आहे खरं सांगितलं तर. नाही, ते अगदी खरं आहे. आणि खरं तर त्यांनी फार मोलाचं असं सांगितलंय की आईचे जो आत्मविश्वास असतो, म्हणजे बालकाला लहानपणापासून तू नाही बेटा तू करणार, तो विश्वास तिला असतो आणि तो विश्वासच आत्मविश्वासाची निर्मिती करत असतो मुलांमध्ये. आणखी मला पुढचा प्रश्न तुम्हाला असं विचारावं वाटेल की मॅडम जेव्हा आता भाऊक झाल्या, त्यांनी सांगितलं की तुमचा संघर्ष त्यांना दिसला आहे की तुम्ही किती संघर्ष केला आहे, पण तुमचा खोडकरपणा जो आहे तो अजूनही गेला नाही. आणि ते फार चांगली गोष्ट आहे की खरंच मोठं किती झालं तरी लहानपण जपायला हवं. तर ते कसं मॅनेज करता, म्हणजे कसं काय? ही जी खोडकर वृत्ती आहे ना, समजा आईने तेव्हा दटावलं असतं किंवा रागवलं असतं किंवा बाबांनी दाटवलं असतं तर कदाचित ती खोडकर वृत्ती संपली असती. पण यांचं नेहमी म्हणणं असं आहे की फक्त तुला जे आवडतं तसंच न राहता किंवा एक पर्टिक्युलर आपण म्हणतो प्रोफेशनल नेचरच न ठेवता हाही स्वभावधर्म ठेवावा लागेल आपल्याला. कुठे ना कुठे नंतर जेव्हा मुलं होतील किंवा बायको येईल किंवा आपण फॅमिलीमध्ये जातो तर इथे हा सर्व जे तुमचं सेन्स ऑफ ह्युमर आहे, प्रेझेन्स ऑफ माइंड आहे, ते कामी येतं. ते ह्या गोष्टी यांनी ॲक्च्युली ते म्हणतात की हा खोडकर आहे, पण यांनी त्या राबवल्या माझ्यामध्ये, यांनीच त्या डेव्हलप ठेवल्या, त्यांनीच त्या अशा जपून ठेवल्या आणि बरोबर त्याच्यावर उत्तर देणं, त्या गोष्टींबद्दल माझी तारीफ करणं चार चौघांमध्ये की हा असा वागतो, तो तसा वागतो. आत्ताही मावशीचा फोन आला किंवा काकूंचा किंवा आत्याचा फोन आला की यांचं चालू असते की हा असा बोलला, हा याच्याशी असा बोलला, त्यांनी माझ्यावर असा चिडला, हे शब्द कमी निघतात, पण त्यांनी माझी अशी खोडी गाळली, त्यांनी अशा मस्त्या केल्या, या गोष्टीवर जेव्हा ते पुराण तयार करतात ना तर आपोआप त्या गोष्टींचं आपल्याला आवड तयार होते. आणि इथे कुठंतरी स्वभाव जो आहे ना तो लहानपण बालपण जपलं जातं ना, तर ते आईबाबांना आवडतं आणि त्याच्या हिशोबाने आपण वागत राहिलो तसं घरात एक चांगला असा वातावरण तयार होतं. त्याच्यामुळे सर्व आपसुकच होऊन राहिले सर्व. आणि खरं तर आई माझी लाडकी, ती प्रत्येकाचीच आई लाडकी असणार आहे त्यांच्यासाठी. आणि ह्या कार्यक्रमाचा उद्देशच हा होता की मदर्स डे स्पेशल हा सेलिब्रेशन करत असताना आई आणि मुलामधील नातं, आई आणि मुलीमधील नातं, आदर्शयुक्त काही जोड्या की त्यांच्यामधला तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकता येतील. आणि म्हणतात ना की आई म्हणजे दारातील पवित्र तुळस, आई म्हणजे दारातील पवित्र तुळस, आई म्हणजे वेदनेनंतरची पहिली आरोळी. तर असाच हा काही आईचा प्रवास आहे. माझ्यासोबत पुष्पाजी आहे. मला तुम्हाला विचारावंसं वाटेल की नीरज सरांच्या आवडीचा पदार्थ कुठला आहे लहानपणापासून, तो अजूनही हक्कानी, जसं आई तुझ्या हातचं मला आजही ते बनवलेलं म्हणजे आवडेल खायला? नाही, त्याला बहुतेक सगळ्या भाज्या बिज्या आवडतात माझ्या हातच्या. लोणचं, लिंबाचं लोणचं खूप आवडीने, हां तेच. आंब्याचं म्हणा किंवा जेही लोणचे वगैरे, आणि आवडतात असं सगळं जे मसाल्याच्या भाज्या वगैरे अशा खूप आवडतात त्याला. आजही हट्ट करतात एखाद्या वेळेस असं पूर्ण, म्हणजे तिथे ते संचालक आहेत पण घरी आल्यानंतर मग मम्मा वो आपके हाथ की वो सब्जी. हां, वो सब्जी बना दे, कच्चा चिवडा बना दे. आमच्या आईकडे कच्चे मुरमुरे आणि फुटाणे, कच्चे शेंगदाणे, त्याचा कच्चा चिवडा बनतो, त्यात फोडणी नसते. तर तो त्याला आजही आवडतो, आजही करते मी. आम्ही सगळे मिळून खातो असं गोल घेरा. आमच्या घरी एक पद्धत आहे गोल. पदार्थ म्हणजे कसं असतं, आई इच्छा झाली असं आई आज तुझी आजची भाजी कर बरं, त्याचा एक वेगळा आनंद भेटतो मला, त्या चिवड्याचा एक वेगळा आनंद भेटतो. आणि म्हणजे आम्ही सर्व सोबत बसून खातो त्याचा एक वेगळा मजा येते. आणि आईच्या हातची चव शेवटी ती तशीच राहणार. लहानपणापासून ती टेस्ट डेव्हलप झालेली असते ना, बालपणापासून जी टेस्ट असते ती आठवतेच की नाही आपल्याला. आणि आमच्याकडे बहुतेक कसं आम्ही गोल करून बसतो, सगळं बसून जेवतो, बहीण भावंडं मावश्या सगळ्याला ते कोणामध्येच काही कमी जास्तपणा नसतो. मी हेच म्हणते त्याला, मला मान कमी दिला तर चालेल पण आलेल्याला मान भेटलाच पाहिजे, त्याचं स्वागत झालंच पाहिजे, तिथे काही खाण्यापिण्याची कमतरता भासली नाही पाहिजे. अतिथी देवो भव. हां हां, मला ते आवडतंही, खरंच आवडतं, मनापासून आवडतं. मला कधीच कंटाळा नाही येत की कोणी आला तुम्ही स्वयंपाक कसा करू. एकटी करता येतो कंटाळा, पण लोकांकरता नाही येत. म्हणजे आणि याच्याकरता तर माझा प्राणी आणि तो आहेच तसाच. आणि तुम्ही एक किस्सा पण सांगितला होता, जसं सायकलनी त्यांचा प्रवास तुम्ही बघितला, त्याविषयी काय सांगा? तो असा जेव्हा हा ट्युशन घ्यायचा ना, ट्युशनला जायचा ना, यांनी पहिले सायन्स घेतलं होतं, कॉमर्स नव्हतं घेतलं. मग हा ट्युशनला जायचा, तर अशी इतकी काही ऐपत नव्हती किंवा विचार समजा याच्या बाबाचे की आतापासून याला गाडी हातात नाही द्यायचं, याचं वय अजून व्हायचं आहे त्या गाडीच्या चालवण्याचं. ते पण खूप आहेत याच्या वडिलात. हा 36 किलोमीटर सायकलीने रोज करायचा. 36 किलोमीटर? हो, सगळ्यांसराकडे, म्हणजे जुनं शहर हे ते. तर तो सायन्सच्या ट्युशन होता त्यांना, तो 36 किलोमीटरचा प्रवास करून घरी यायचा शिकून. बापरे.
नाही, तेव्हाचे दिवसच तसे होते. मी एकटाच नव्हतो, माझ्यासोबत मित्रही असतील, तेही सर्व सायकलच चालवायचे आणि त्याचीच आवड, त्याच्याच तर आठवणी येतात आपल्याजवळ. म्हणजे तसं कधी असं खंत वाटत नाही की बाबा आपण सायकल चालवत होतो. फक्त असं आहे की मेहनत करत राहायचं, मस्त फळ मिळतं. आणि बाबांचे प्रिन्सिपल्स होते, काही मागितलं असतं तर काही दिलं असतं त्यांनी मला, असं काहीच विषय नव्हता. पण ते सायकलीमध्ये जी एक आपल्याला जी शिकवण भेटली ना, मेहनतीसोबत अभ्यास करायची किंवा ते सर्व दिले. आणि त्याच्यानंतर जो घरी येऊन थकायचा नंतर जो आई जे आपल्याला खायला प्यायला द्यायची किंवा लाड करायची की नाही रे माझा बाळ थकलेला आहे, तर त्या कशा काय झाल्या असं समजा सायकल नसती तर त्या सायकलीच्या आठवणी त्या जास्त चांगल्या वाटतात अजूनही. यांना असं वाटतं की त्रास झाला त्याचा, पण त्याच्यामुळे खूप शिकलो आपण आणि मला खूप आनंद झाला त्याच्यात. नाही, आणि ते अगदी बरोबर आहे. तुम्ही सायकलचाच किस्सा काढलाय, जसं आता तुम्ही एवढे विद्यार्थी घडवतायत आणि तुम्हाला माहिती आहे सध्या सोशल मीडियाचं जग आहे. मुलांनी तोंडातून काढल्यानंतरची गोष्ट लगेचच पॅरेंट्स देतात, पण एक तुम्ही स्वतःही पॅरेंट आहात आणि आई तुमच्यासोबत आहे. आपल्याला या माध्यमातून जे आज मदर्स डे स्पेशल ऐकत आहेत, एक पॅरेंट म्हणून तुम्ही काय सांगाल की हल्ली जे मुलांना देत आहेत, जसं तुम्हाला त्या सायकलचा तो प्रवास आठवतो की तेवढं केल्यानंतर आज जी अचिव्हमेंट झाली आहे, असं काय गायडन्स काय कराल? नाही, हा प्रश्न माझा खूपच जवळचा आहे. मी प्रत्येक पेरेंटिंगच्या सेमिनारमध्ये वगैरे सांगतो की मुलांचे तर हट्ट पुरवावेच लागतील सर. तुम्ही नाही पुरवले ना तर तो बाजूच्या मुलाचा मोबाईल घेईल, तुम्ही त्याला गाडी नाही दिली तर दुसऱ्याची गाडी मागेल आणि तो म्हणजे त्याला जे करायचं करेलच, नो डाऊट. हट्ट पुरावेच, पण त्यासोबत नाही ऐकायची सवय द्यायची त्यांना की बा हे भेटणार नाही. एकदा तरी तुम्ही त्याला नाही सांगा. माझं कसं म्हणणं असतं प्रत्येक पेरेंट्सना की आता कधी कधी मुलांना मी रागवतो किंवा एखाद्या वेळी हातही उचल जावा लागतो. बोले सर मेरे पप्पा ने आज तक मुझे नहीं मारा, आज तक के हात नहीं उठाया आप. मग हा जेव्हा डायलॉग मी ऐकतो तेव्हा मला खूप राग येतो त्यांच्या पेरेंट्सचा. मुलाला ही जी एक वागणूक आहे, डॉक्टर्स म्हणत असतील किंवा अजून कोणी कोणी मोठे ओरेटर्स म्हणत असतील की मुलांवर हात नाही उचलायला हवा. माझं असं म्हणणं असते की जोपर्यंत तो टीनेजमध्ये आहे तोपर्यंत त्याला सवय लावा. तुम्ही नाही मारलं तर जग मारतं आणि ज्या दिवशी जग मारतं ना त्या दिवशी खूप लागते. मग सवय नसली तर कधी कधी त्याला नाही ऐकायची सवय लावा. कधी कधी त्याला तुम्ही चिडता त्याची सवय लागा. कधी कधी त्याच्या मनाच्या विपरीत झालेलं त्याला सहन करता आलं पाहिजे त्याची सवय लावा. कारण ही प्रत्येक गोष्ट की त्याच्या मनासारखी होणार नाही आहे ना, त्याला कोणी ना कोणी लावणारी आहे. आणि मग त्यांनी काही कमी जास्त केलं जीवाचं, त्यापेक्षा त्याला एक सवय असते ना. म्हणजे आणि तसंही माहिती आहे का, थोडी भीती मुलांमध्ये असायला हवी. म्हणजे मला असं ताई नेहमी तो रामायणामध्ये किस्सा आहे की रामाला जेव्हा रस्ता पाहिजे होता समुद्रातून, तर त्यांनी समुद्राजवळ अशी बसून आराधना केली की मला रस्ता द्या. तर समुद्राने 2 दिवस त्यांच्याकडे काही लक्षही दिलं नाही. जेव्हा प्रेमाने मागितलं, मग रामाला राग येतो आणि मग तो धनुष्यबाण काढतो आणि जसा काढला तसं मग समुद्रदेव वरती येतो की नाही माफ करा, रस्ता असा असा वगैरे वगैरे जो विषय आहे समोरचा. मग तेव्हा राम म्हणतो बोले राम सकोप तब भयबिन होईन प्रीत. म्हणजे तुम्ही चिडल्याशिवाय किंवा तुम्ही राग नाही केला तर तुम्हाला लोक प्रेमही करत नाही. तर तसा थोडासा राग, थोडासा तुमचा तो दबदबा घरात असायलाच हवा मुलांवर. त्याशिवाय मुलंही तुम्हाला किंमत देणार नाही. आणि तुम्हाला असं वाटतं की मी खूप प्रेमाने राहिलो तर खूप मुलं रिस्पेक्ट देतील. म्हणजे मी आईलाही सांगतो, बाबांनाही, म्हणजे जे मुली पेरेंट्स आहेत आईवडिलांनाही सांगतो, तुम्ही प्रेम खूप खूप करा, पण त्यासोबत तुमचा एक दबदबा असू द्या, एक भीती असू द्या. ती रिस्पेक्टयुक्त भीती असते, नो डाऊट, आदरयुक्त भीती असते, पण ती ठेवायला पाहिजे, ती गरजेची आहे. माझ्यावर आईचं मनात तेवढं दडपण नव्हतं. आई आमची खूपच प्रेमळ आहे, पण बाबांचं खूप दडपण राहायचं. बाबा प्रोफेसर आहेत, बाबांना थोडीशी असं कमी जास्त चालायचं नाही. आम्ही मारही खाल्ला, मार खाल्ल्यावर मस्त झोपले आम्ही मस्त आनंदात. पण तो एक वेगळेच दिवस होते ते. मार खायचं, झोपायचं, परत उठायचं, परत मस्त्या करायच्या आणि मग ते आईचं कवटाळणं. म्हणजे आईला तर विश्वासच आपल्या पोरावर अगणित, तर त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा. पण तो जो दबदबा आहे ना तो राखला पाहिजे थोडाफार तरी, कमीत कमी. मी तर कधी कधी कारणं शोधतो माझ्या मुलाला रागवायचे, की काहीतरी कारण भेटून त्याला रागवतो. म्हणजे त्याला असं, म्हणजे मला पाहायचं असतं की बा तू माझं अजूनही ऐकण्यात आहे की नाही आहे. एक तेही असतं आणि दुसरं ती असते की त्याला सवय लागली पाहिजे की काहीतरी टोकलेलं बोललेलं चालायला पाहिजे. तर ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते मी आई माझी लाडकी या कार्यक्रमामध्ये. आपली चर्चा नीरज राठी सर आणि त्यांच्याशी सुरू आहे आणि त्यांची आई म्हणजे पुष्पाजी यांच्यासोबत सुरू आहे. खरं तर गप्पा गोष्टी करत आमचा हा एक छान मुलाखतीचा कार्यक्रम सुरू आहे खास तुमच्यासाठी. तर ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण वळूया नीरज सरांकडे पुन्हा. जसं की मी तुम्हाला विचारलं, तर सध्याचं जे हल्ली पॅरेंटिंग आहे ते फारच बाऊ करणारं पॅरेंटिंग आहे. म्हणजे माझाच मुलगा, माझीच मुलगी, मग काही गोष्टींचा हट्टही पुरवला जातो. तुम्ही कंटिन्यू सांगत होते, एक मुद्दा तुम्ही सांगत होते, त्या मुद्द्याविषयी काय सांगा? नाही, तुम्हाला मुलाची काळजी घेणं किंवा त्याचं लक्ष ठेवणं किंवा त्याची जिद्द पुरवण्या हे करावंच लागेल, नो डाऊट. ते सर्व आलाच आपला त्याच्यातला भाग आहे. आता कितपत करायचं, लक्ष देणं यासाठी गरजेचं. आता काही काही
पेरेंट्सना असं वाटतं की लेट हिम लिव्ह हिज लाईफ, तो त्याच्या हिशोबाने जगतोय, आय शुडंट इंटरफिअर. तुमचं सर्व बरोबर आहे की आता तो 8वीत मुलगा हुशार झाला, मुलगी हुशार झाली, त्याला त्याचं जगणं जगू द्या. पण तो हुशार झाला पण मॅच्युअर्ड नाही झाला, हे लक्षात घ्या तुम्ही पहिली तर गोष्ट. आणि जग जेवढं सोपं आपल्या वेळी होतं ना, तेवढं जग सोपंही नाही आहे आता. आता इथे मुलांना बिघडवणारे, मुलांना चुकीची समजूत देणारे आणि चुकीच्या लाईनीवर नेणारे लोक भरपूर आहेत. तर तुम्हाला त्याला त्याच्या भरोश्यावर सोडणं हे चुकीचे डायलॉग्स आहेत. मी त्या पेरेंट्सने रिक्वेस्ट करतो की डोंट टेल दिस थिंग्स इन फ्रंट ऑफ अदर, की मला त्याला वेगळं जगू द्यायचं आहे, त्याच्या मधात मी करणार नाही, त्याच्या मधात मी येणार नाही, लेट तो त्याच्या मित्रांसोबत पिक्चरला चालला काय आणि हॉटेलमध्ये चालला काय, तर जाऊ द्या ना. मी बिलकुल जाऊ द्या, त्याला मित्रांसोबत जायचं ना, जाऊ द्या. तुम्ही सोबत त्याच्या मागे त्याला न सांगता तुम्ही तिथे जा कुठं तरी. तुम्ही तिथं असायला पाहिजे. तो कुठं आहे, काय करतोय, त्याच्यानंतर तुम्ही त्याची विचारपूस करा, त्याचे गाडे बघा कुठे उभे आहेत. सर एवढं करायचं का ॲज अ पेरेंट्स? करायलाच हवं. आजकालच्या जगामध्ये तुम्ही जे म्हणतात तसं चालणारच नाही आहे. म्हणजे मी एकदम ठाम मताचा आहे की 10वी टीनेजपर्यंत तुम्ही त्याच्यासोबत राहा, त्याचे प्रत्येक विचार समजून घ्या, त्याला वेळोवेळी जागोजागी त्याला तुम्ही तुमचे जे विचार आहेत ते त्याला मांडा. तो ऐकत नसेल तरी ऐकवा. आता आपण लहान होतो ना, आपल्याला माहीत आहे की आईबाबा जेव्हा सांगायचं आपल्याला असं जास्तीचं वाटायचं, पण त्या गोष्टी आपण विसरत थोडी होतो. कुठेतरी त्या डोक्यात कुठेतरी फिरायचं की नाही आईने असं म्हटलं आहे, बाबांनी असं म्हटलं आहे, तसं म्हटलं आहे. तर ते जे आई पण आहे ना ते चालू राहायचं की बाई मी बोलणारच, एक गोष्ट 3दा बोलेलच, 2दा बोलेलच, 4दा बोलेलच. तो बोर होतो माझ्या गोष्टींनी, काहीही बोर होत नाही. त्याला ती सवय आहे, ती राहू द्या. आई आईसारखीच पाहिजे, ती बोलणारीच पाहिजे, ती कंटिन्युअस टोकणारीच पाहिजे. बाबांचं काम करतात, आई आईचं काम करते. तुम्हाला मागं लागावंच लागेल. तर तुम्हाला मागं लागावं लागेल, त्याला तुम्ही सोडू शकत नाही. त्याच्यावर लक्ष देणं हे तुमचं काम आहेच. हे असं विचारच ना करू की आता मुलं बरं करिअर घेतानाही पेरेंट्स म्हणतात की मी त्याला त्याच्या हिशोबाने घेऊ देतो. अरे त्याला त्याच्याबद्दल समजतच नाही आहे ना, तो 16 वर्षाचा आहे आता. त्याला काय समजतं माझ्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे? जेवढे आई समजू शकते तेवढा तो समजू शकत नाही का? जेवढे पेरेंट्स समजू शकतात तेवढं त्याला समजच नाही आहे. हां, त्याला त्याच्या हिशोबाने करू द्या, पण त्याला सर्व दाखवा, जग दाखवा की असं आहे, डॉक्टर असं आहे, इंजिनियर असं आहे, चार्टर्ड असं आहे, आर्किटेक्ट असं आहे, हे असं आहे. त्याला 10 ठिकाणी न्या, त्याला 10 ठिकाणी पाठवा आणि नंतर लेट हिम टेक हिज डिसिजन. पण त्या डिसिजनवरही तुमचं काहीतरी प्रभुत्व असू द्या. कुठेतरी माइंड सेटिंग म्हणतो ना, पण ते सेट करत जायचं. त्याचा हा तुमचा रोल आहे. आणि अजून एक ताई तुम्ही विचारलं तर अजून एक सांगतो मी, ॲज अ पेरेंटिंग म्हणून आणि आईचा रोल. माझ्या आईचा जसा रोल होता तसा समजा थोडक्यात, की माझा मुलगा मला प्रत्येक गोष्ट सांगतो, माझी मुलगी मला आल्यावर प्रत्येक गोष्ट सांगते. ती तुम्हाला सांगतही नसेल तरी आपला तो डायलॉग बिलकुल असायला हवा की माझी मुलं मला सर्व सांगतात, आल्यावर सर्व बोलतात. हा कवच आहे. इट ॲक्ट ॲज अ कवच अगेन्स्ट. म्हणजे लोक घाबरतात, मग हा पोरगा मॅड आहे, ही मुलगी मॅड आहे, प्रत्येक गोष्ट जाऊन आईशी सांगते. मग तिला हात लावताना, तिच्याशी बोलताना, तिच्याशी वाईट बोलताना, वाईट वागणूक देताना प्रत्येकजण लपकतो. तुम्ही तुमच्या सख्ख्या भावाला, आत्याला, आत्याच्या मिस्टरला, भावाच्या मुलाला, कोणाला हेच गोष्ट नाही तर आईचं आजकाल काय असते, आजकाल कुठं मुली आमच्या ऐकतात बापा, त्यांच्या मनातच करतात, त्यांना जसं हवं तसंच वागतात, आम्हाला कुठं कोण विचारतं, कोण सांगतं. हा डायलॉग म्हणजे सर्वात घाणेरडा डायलॉग आहे. स्पष्ट म्हणतो, म्हणजे मला इतकी चीड आहे या डायलॉगची. जेव्हा पेरेंट्स म्हणतात तेव्हा माझे मुलं मला प्रत्येक गोष्ट सांगतात, ती सांगू न सांगू तुमचा डायलॉग हा असायलाच हवा. आणि त्याच्यामुळे काय होतं ताई, की एक असा बॉन्ड तयार होतो मुलांमध्येही मुलींमध्ये, की बा माझ्या आईला किती विश्वास आहे माझ्यावर, मी कसं खोटं बोलू. आता जेव्हा आई माझ्यावर 4 चौघात एवढं स्पष्ट बोलते तर मी कशाला लपू त्या गोष्टी. तर ऑटोमॅटिकली तो जो आईचा जो रोल आहे ना, हा असा डेव्हलप होत जातो. आणि तो रोल खूप महत्त्वाचा आहे. तिला वेळ द्यावंच लागेल, तिला ऐकून घ्यावंच लागेल आणि तो मेसेज बाबांपर्यंत पोचवावाच लागेल. हे सर्व असायला हवं. आणि खरं तर या माध्यमातून फार असा सुंदर मेसेज पण तुम्ही दिला आहे. आणि मदर्स डे निमित्त तुमचा सुद्धा काय मेसेज असेल? नाही, मुलावर दडपण पाहिजे, त्यांना आपण असं म्हणायलाही पाहिजे की बा तू हे चूक करतो. पण आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे की याच्या काय आवडी आहे, काय निवडी आहे, त्या विचाराने आपल्याला आपल्यातच बदलाव करावा लागतं. त्यांना न जाणू देता आपण असं पक्क झालं पाहिजे की याला आपल्या विचाराचे दडपण याच्या डोक्यावर नको यायला, किंवा कोणत्याही मुलांवर, कोणत्याही आईने हाच विचार केला पाहिजे. आईनी बदलावंच लागते. जग असंच आहे की जर आई बदलली नाही तर त्यांचे मुलं, त्यांच्या बायका यांना ते हिरेटेड नाही झालं पाहिजे. त्यांना आपला मान, म्हणजे सासूचा मान म्हणा, आजीचा मान तो राखायला ते मजबूर झालं पाहिजे. म्हणजे तेवढी आस्था निर्माण झाली पाहिजे, तेवढा रिस्पेक्ट निर्माण झाला पाहिजे. मजबूर नाही, रिस्पेक्ट, आदर असणं फार गरजेचं हां. आहे. तर आतून आदर पाहिजे, तो बाहेरून नाही. आतला आदर
चा आनंद वेगळा असतो. तर असं प्रत्येक आईला तेवढं तर करावंच लागेल. त्यांच्या आवडीनिवडी परखून त्यांना त्या गोष्टीची व्यवस्था करून द्यायची. त्यांना काय आवडतं, याला खाण्याचं, पिण्याचं, अभ्यासाचं, फिरायचं. जसं नातवंडांना एखादा हट्ट केला की आजी मला असं करून दे, तर आजीने ते करूनच द्यायला पाहिजे. आता मी आजी झाली ना, हां. मला आहे ना नातवंड 2. बरोबर. तर फार असं महत्त्वाचं यांनी सांगितलंय की बदलत्या काळानुसार तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांप्रती बदलावं लागेल, कारण त्याच्यामुळे तो बॉन्ड आणखी घट्ट होणार आणि बाहेर शेअरिंगपेक्षा ते शेअरिंग आई आणि वडिलांसोबत जास्त वाढणार असं असेल. मी नीरज राठी सरांकडे सुद्धा वळते की आज मदर्स डे आहे, तर आईविषयीची एक फिलिंग आम्हाला सांगा आणि काय मेसेज असेल. आईबद्दलच्या फिलिंग्ज अशा शेअर करताच येत नाही आपल्याला. त्या बोलायला गेलो तर गहीवरून येईल. पण एक गोष्ट पक्की आहे की आईशिवाय जगच नाही. म्हणजे मी तर सांगेल, एक ते गाणं आहे ना, जनरली ते रोमॅन्टिक गाणं म्हणून म्हणतात की मैं तेरे बिन रह नहीं सकता, तेरे बिना क्या वजूद मेरा. यानी अगर तुझसे जुदा हो जाऊंगा, तुझ्यापासून दूर गेलं तर मी माझं अस्तित्वच राहणार नाही. आणि तू आहे म्हणून अस्तित्व आहे. आणि आईमुळेच अस्तित्व तयार होतं आणि आईसोबतच ते अस्तित्व टिकवायला पाहिजे. माझ्या तोंडातून कधी जन्मात निघणार नाही की मी आई बाबा माझ्यासोबत राहतात. मला हेच बोलण्यात नेहमी प्राऊड राहील की मी माझ्या आईबाबांसोबत राहतो आणि हे त्यांच्यासोबतचं माझं अस्तित्व आहे ना, तेच माझं अस्तित्व राहायला पाहिजे. आणि तसंच राहिलं तरच आनंद राहील माझ्या मनात तरी. माझ्या फिलिंग्स एकदम क्लिअर आहे त्यांच्याबद्दल की हे समजा आनंदी आहेत तर मी आनंदी आहे, माझा परिवार आहे. आणि नशीब असं चांगलं आहे माझं की माझी जी मिसेस आहे म्हणजे करुणा राठी ॲडव्होकेट, तिला बघून आता यांच्यासोबत राहून राहून मला हे समजलं की आई आणि बाबा कसे असायला हवे. आणि तिला बघून आता समजतं की आई बाबा कसे असायला हवेत. तिची जी वागणूक मुलांबद्दल असते, तिचं जेवढं फ्रीडम असतं, तिने किती मुलांना आटोक्यात ठेवलं आणि कसं गरजा पुरा केल्या आहेत. म्हणजे या दोघींना पाहून असं हळूहळू वाटतेच मॅडम की कशी आई असायला हवी आणि कशी आई आहे अजून. तर त्याचं सर्व असं एकदम आमच्या घरात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो एक की होल्डर आहे ना आमच्या घरी, बाबा प्रोफेसर एन के राठी, त्यांनी खूप विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. तर यांच्या देखरेखीमध्ये आई म्हणा किंवा सून म्हणा किंवा मी म्हणा, आम्ही वाढत आहे आणि त्यांच्या देखरेखीमध्ये आम्ही आमच्या मुलांना वाढवत आहे. तर हा जो एक बॉन्ड तयार होतो ना, त्याच्यामुळे सर्व खूप सुंदर वाटतं. आणि प्रत्येकाला एक सांगू शकतो मॅडम मी, म्हणजे आज आता मदर्स डे आहे, तर माझी एक रिक्वेस्ट आहे सर्वांना की तुम्ही जोपर्यंत आपल्या आईवडिलांच्या हिशोबाने वागता, त्यांच्या हिशोबाने जेव्हा राहता, तेव्हाच त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत राहतं. तुम्ही स्वतःचं अस्तित्व स्वतः वेगळं सिद्ध करायचं. लोक म्हणतात, मोठे मोठे ओरेटर्स येतात, म्हणतात की तू काहीतरी जगात घराबाहेर निघ, बाहेर पड, तू मोठा होणार. आय ॲग्री. पण मोठं होताना यांची थाप मॅडम, एक रेकी असा एक विषय असतो, एक सायन्स आहे, रेकी सायन्स आहे की त्याच्यामध्ये असं असतं की जेव्हा कोणी आपलं एकटं पूर्ण सर्व एकवटून जेव्हा आशीर्वाद देतो किंवा इथून अशी रेस पडतात, तर ते कुठंतरी आपल्याला डेव्हलप करतात. मला बाकी तेवढं समजत नाही, पण मला एवढं माहीत आहे की जेव्हा आपण आपल्या आईबाबांच्या समोर गुडघे टेकवून जेव्हा आपण नमस्कार करतो की मी तुमच्यासमोर गुडघे टेकवले, आणि जेव्हा आपण आशीर्वाद घेतो, तर महिन्यातून 30दा तुम्ही आशीर्वाद घ्या, 30दापैकी एकदा तरी असं होईल की ते सर्व शक्तीनुसार तुम्हाला रेकीमधून तुम्हाला ते सर्व तुमचे अवयव म्हणा की तुमचा मानसिक त्राण म्हणा, हे सर्व दुरुस्त करणारे आशीर्वाद तुम्हाला भेटतात. ते तुम्ही घेत राहायला पाहिजे आणि त्याचा तुम्हाला नेहमी फायदा होत राहील. आता जेव्हा हा CA झाला, समजा मोठा झाला, आता याची करिअर कसं काय करायचं, जेव्हा ही वेळ आली, तेव्हा हा म्हणे मी राहील तर अकोल्यातच राहील, बाहेर नाही जाणार. मी किती कमेल, काय कमेल हा अर्थ नाही. माझे क्लासेस, माझी प्रॅक्टिस कशी चालेल याचं मला काहीच घेणं नाही. तुम्ही सक्षम आहे, तुम्हीसुद्धा मला मोठं करू शकतात, भाजीपोळी खाऊ घालू शकतात. ह्या निर्णयाचा आहे माझा मुलगा. आणि तो अभिमान दिसतोय तुमच्या चेहऱ्यावर. त्यांनी अकोला सोडलं नाही. तर भावूक होणाऱ्या गोष्टी आहेत आणि विषय तसा हळवा आहे, कारण तो आईचा विषय आहे आणि खरं तर हे आईचे आनंद अश्रू आहेत आज आपल्या मुलाला इतकं मोठं होताना बघताना. आणि ते मोठं होत असताना आपल्या आईची, आपल्या पाठीमागची जी थाप आहे कौतुकाची आणि तिचा खंबीरपणा, तोही आपल्याला या मुलाखतीच्या मार्फत बघायला मिळाला. तुम्हाला आमचा हा आई माझी लाडकी कार्यक्रम कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. तर हा होता आई माझी लाडकी कार्यक्रम. RRC नेटवर्क, सेवा आमची, करमणूक तुमची. बघत राहा.